चला राज, मैन ऑफ द मैच। राज आइए, आप स्टेज पर आना है आपको। मैन ऑफ द मैच का खिताब देके नवाजा जाएगा हमारे मेहमानों के द्वारा। साई फाउंडेशन आयोजित साई चषक 2026 गौरव केला जातोय सामनावीर ठरलेल्या खेळाडूचा नाव आहे मिस्टर राज। बघा, दोन्ही संघांसाठी विशेष सूचना, टाइमर ऑन केला जाणार आहे आता या मॅच पासून। 15 मिनिटं जर का झाली तर तुमचा एक खेळाडू सर्कलच्या बाहेर काढावा लागणार आहे। चला, सामन्याला सुरुवात करा। फिल्डिंग लावून घ्यायची लवकर। DM11 फिल्डिंग करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा प्लेयर प्लीज लवकरात लवकर पाठवा। सँडी एवढेच आहेत। बॉलरचं नाव अनिकेत आहे। चला, सामन्याला होईल सुरुवात। आकाश, दुसऱ्या बाजूला सागर। अनिकेतच्या हातामध्ये चेंडू। दुसऱ्या सामन्याला होते सुरुवात। पुन्हा एकदा विनंती आहे, 15 मिनिटांचा अवधी आहे एका इनिंगसाठी। त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची आहे। पहिला बॉल आणि त्याला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेलाय। एकच धाव धावून कंप्लीट केली जाते, सिंगल। आराध्य 11चे 2 फलंदाज मैदानात दाखल झालेत। युजली आपण त्यांना टाकीपाड्यामधून खेळताना पाहतो। आकाश जाधव आणि सागर राजपूत यावेळेला डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने ऑफ ड्राईव्हरपणे आलेला हा चौकार आला। 4 धावा आल्या आणि 4 धावा आल्यानंतर धावफलक आता बूम होताना दिसतंय। सर्कल फॉर्मॅटमध्ये बेस्ट प्लेयर आहे ही टाके पाडायचे आणि ते आराध्य 11च्या माध्यमातून खेळत असताना आता ओपनिंग करतायत। सलामीच्या रूपाने आलेत, पण त्याच्या समोर असणार अनिकेत। एक चौकार जरी गेला असला तरी सुद्धा पलटवार करणं आम्ही जाणतो असं तो स्वतःला सांगत असताना आगेकूच करतोय। या सामन्यामध्ये स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय। रनआउटची संधी हातामध्ये चेंडूवर नाही, रनआउट होऊ शकल्यात। एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट केली आहे, सिंगलने धावफलक पुढे जाईल। 5 धावा, 8 धावात, माफ करा। समोरच्या दिशेने फेकी वेगाने चेंडू निघून चाललाय। संदीप दळवी, सँडीने चेंडू अडवला मागे, तोपर्यंत एक धाव कंप्लीट। पहिलं षटक संपलं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आराध्य 11। सँडी ओ, आणि या सँडीच्या षटकामध्ये कव्हरच्या दिशेने आता गेलेला अति सुंदर चौकार। 4 धावा। जर का अशा प्रकारच्या चेंडूला नाही अडवलं तर मात्र धावांचा डोंगर तुम्हाला बघायला मिळेल। आकाशने शेवटच्या क्षणाला बॅट तिथून काढून घेतली आहे आणि लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू ते वाईड। अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होतीये।
हो, स्कूप करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून चाललाय. फिल्डिंग तर केली आहे, चांगली फिल्डिंग, फेकी सुद्धा. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नाही मिळणार. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले ते 16 वरती, 16 वरती. 42-44 या धावा चांगल्या होत्या, मागील मॅचमध्ये आपण त्या पाहिल्या. आणि म्हणूनच या वेळेला किती धावा धावफलकावरती लावायच्या, किती धावांपर्यंत मजल मारायची, यासाठीचा प्लॅन ऑलरेडी झालेला आहे. आणि त्यामुळे की मैदानाच्या चहू बाजूने आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न हे दोन्ही फलंदाज करतायत. संदीप दळवी, सँडी, वेगवान चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर निघून गेला. पंच दंडित करतात वाईडने. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. रिव्हर्स स्विच हिट, त्याच्यावरती प्रभुत्व आणि वर्चस्व राहिलं बॉलरचं. चांगला कमबॅक तिथून झालाय. पहिली मॅच आणि पहिली मॅच ही जिंकणं हे प्रत्येक संघाचं स्वप्न असतं. खास करून आराध्य 11, DM 11 हे दोन संघ विचार करत असणार आहेत की पहिला सामना जिंकावा, कोणाला तरी एकाला जिंकायला मिळेल. कारण जर का एकदा जिंकले तर तो एक चान्स आहे, तो त्यांच्याकडे कायम राहतो. पराभूत झाले तर मात्र डुआ डायमध्ये येतात. यावेळेला चेंडू हातामध्ये, रनआउटची संधी पण नाही. स्वतःला सावरत असताना धाव कंप्लीट केली आहे सागर राजपूतने. एक धाव वाढत असताना जाऊन पोहोचली ती धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 वरती. अनुराग नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. त्याच्यासमोर सागर राजपूत. ओ, इतका सहज नो बॉल. बघितलं तरी सुद्धा चौकार मारण्याची संधी मिळेल. नो बॉल आहे, त्याच्यावरती आलाय चौकार. 5 धावा बक्षीस स्वरूपाने. सागर समोर पुढील चेंडू पुन्हा एकदा या बायला लेग स्टंपच्या बाहेर वेगाने निघून जाणारा चेंडू पंचांनी दंडित केलं वाईडने. एक्स्ट्राचा भडीमार मोठ्या प्रमाणात होतोय, मोठ्या प्रमाणात एक्स्ट्राच्या रूपाने धावा येत आहेत. 25 वरती धावफलक गेले. तिसऱ्या षटकाच्या खेळाला झाली सुरुवात. 4 षटकांची एक मॅच आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न झालाय. चांगली फिल्डिंग होतीये, फेकी होईपर्यंत एक धाव. यावरचा चेंडू रिव्हर्स आणि रिव्हर्सद्वारे मिळवल्यात 4 धावा, चौकार. येस, नो बॉल, वाईड बॉल. वाईड बॉल, वाईड बॉलची सांगता होते. एक्स्ट्राच्या रूपाने धाव धावफलकामध्ये ऍड होतीये, वाढतीये. आणि ती वाढत असताना आता पुन्हा एकदा आकाश कूप काढण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने निघून जाईल. यूज ऑफ द पेस, चेंडू गेलाय सीमारेखा पार, चौकार. आणि धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचलं 35 वरती, 35. ज्या धावांचा आपण मागील मॅच मध्ये विचार करत होतो की या धावा मोठ्या आहेत की छोट्या आहेत, त्याला बघता या धावा काय कमी नाही आहेत. पुन्हा एकदा स्कूपचा प्रयत्न, अजून एक चौकार, सीमारेखा पार, 4 धावा. चार धावानंतर थोडंसं हताश आहे कर्णधार, कारण वारंवार चौकार येत आहेत आणि चौकार आल्या कारणाने धावांचा जो ग्राफ आहे तो वाढत चाललाय. अजून एक षटक बाकी आहे.
म्हटल्यानंतर या इनिंगमध्ये धावा या तितक्या मोठ्या प्रमाणात याव्या नाहीत यासाठीचे काही प्रयत्न असतील. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेले. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते. सिंगलच येईल, एकच धाव येते. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. कोणाला शेवटचं षटक दिलं जाणार आहे, कारण त्या शेवटच्या षटकावरती खूप काही निर्भर असेल. वेगवान चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, पुन्हा एकदा वाईट. संधी मिळत नाहीये. सागर राजपूत आणि आकाश इतक्या सहज बॅटिंग करतायत की त्याने विचार केलेल्या धावांपर्यंत त्यांना पोहोचता आलंय अशी त्यांची बॉडी लँग्वेज सांगते, त्यांची देहबोली सांगते. यावेळेला चेंडू स्क्वेअर लक्ष्य दिशेने निघून चाललाय, सीमारेखा पार, चौकार. चौकार आला. 26 धावांचं हे षटक आलं. त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 किती चौकार आलेत? 5 4 चौकार आलेत. 26 धावा या षटकामध्ये आल्यात. त्याच्यामध्ये एक नो बॉलचा समावेश आहे. 3 वाईड आहेत. खूप मोठं षटक राहिले. आणि शेवटचा अंतिम षटक गौरव आलाय. गौरवचा पहिला चेंडू. यावेळेला अपील गौरवने जरूर केली, पण आकाशला चेंडू समजलेला नाहीये, समजण्यासारखा नव्हताच. डॉट बॉल. हो, यावेळेला चेंडू हातामध्ये फेकी झाली आहे वेगानं, परंतु रनआउटची संधी मात्र मिस होतीये. फील्डमध्ये काहीसे बदल किंवा फील्डमध्ये ते आक्रमकपणा आणावा लागणार आहे. नाही आणला तर मात्र कदाचित फलंदाजांचं आक्रमण मोठं होईल. तीन चेंडूच अजूनही खेळ बाकी. पहिलं अर्धशतक काय धावफलकावरती दिसेल का? आकाशने बॅकफुट जाऊन खेळलंय, चेंडूला पाठवलंय कव्हर पॉइंट, सीमारेखा पार, चौकार. फलंदाज बाद. चला, 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 52-52. पहिल्यांदाच इतकं मोठं धावफलक आपल्याला बघायला मिळाले. आता यानंतर ची इनिंग डिसाईड करणाऱ्या धावांचा पाठलाग होतो की नाही. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. नितेश पाटील आणि संकेत पाटील यांना विनंती करेल आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. नितेश पाटील
आणि संकेत पाटील यांना विनंती आपण मंचावरती यायचं आहे. नितेश दादा पाटील आणि संकेत दादा पाटील कृपया करून मंचावर यायचं आहे. संकेत दा किधर? नितेश दादा मंचावर या. मंचावर या. (53 रन का टारगेट है. देखते हैं सिद्धू और गणेश क्या अपने टीम को जीता पाते हैं कि नहीं. और हेलो पहली बॉलिंग लेके आते हुए आकाश यादव, मैन फ्रॉम टाकीपाड़ा. तुम्ही समोर उभे आहेत त्याला काही दिसणार नाही, त्याने हात केला तरी पण नाही कळणार. तो प्लेअर उभा आहे तरी पण नाही दिसणार आहे काय, इथून काहीच दिसत नाही. अंपायर काय सांगतात ते एकदा आयोजन कमिटीतील मेंबर आपण त्यांना क्लिअर करायचंय. चला मॅचला सुरुवात झाली. दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात आणि अशा वेळेला आकाश जाधवचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये गेलाय. स्वतः कर्णधार त्या ठिकाणी होते, चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. आणि 4-1-1. ओ अजून एक ओ, पण या वेळेला काय मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. निकेत मैदानाच्या दिशेला आकाशचा चेंडू, यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चालला नाही तर पार सुद्धा झालाय. पॉइंट सीमारेखा पार, चौकार. यस राहुल इरकर मागून आता क्षेत्ररक्षण हलवतायत, कारण त्यांना समजून आलं की आता धाबा वेगानं जाऊ लागल्या. 53 धाबांचा पाठलाग या मैदानावरती होऊ शकतो, शक्यता आहे. आणि त्या शक्यतेला
साठी काहीतरी अशा प्रकारची सजावट. सिंगल आली आकाश जाधवचं हे षटक. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये धाबा आल्यात 11. अजूनही 18 चेंडूंचा खेळणं शिल्लक आहे, जिथे 42 धाब्यांची गरज आहे. पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलंय का, तर येस, स्क्वेअर लेगला खूप चांगली फिल्डिंग होताना आपण पाहिली आणि त्या फिल्डिंगद्वारे फक्त एकच सिंगल आली आणि सिंगलने सागर राजपूत यांच्या हातामध्ये चेंडू आहे. हळूहळू स्ट्राईक रोटेट करून धावफलकाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव ॲड करण्याचा प्रयत्न होतोय, पण हा प्रयत्न कितपत योग्य आहे. तुम्ही जोपर्यंत षटकामध्ये 2, 3, 4 बाउंड्री पार नाही करत तोपर्यंत त्या धावफलकापर्यंत जाणं सोपं आहे. यावेळेला चेंडू पायावरती जाऊन आदळलाय. सागरचा पुढील चेंडू, जागा बनवली गेली, शफल झाले आणि त्यानंतर बॅकफुटवरती येऊन चौकार सुद्धा लगावला. यात आहे 4 धाबा. शेवटचा बॉल बाकी आहे, लास्ट बॉल. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून चाललाय, चेंडूला अडवलं जाते, तोपर्यंत कोणती धाव नाही. दुसरं षटक संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धाबा धावफलकावरती. आकाश आणि सागरचं हे षटक संपलंय. दोघांनी पहिली बॅटिंग केली, दोघांनी पहिल्या 2 षटकं हाताळलेले आहेत. आता 12 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. यानंतरची होणारी मॅच 2 विजयी संघांमध्ये होणार आहे, त्यामुळे दोन्ही विजयी कर्णधार आपण टॉससाठी यायचं. त्यापैकी एक कर्णधार आपण येऊन थांबा, एक कर्णधार आपल्याला या मॅच नंतर मिळणार आहे. कैलाश यांच्या हातामध्ये चेंडू. कैलाशच्या पहिल्या चेंडू ते पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, अंपायरला चेंडू लागलाय आणि त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल. सर्कल क्रिकेट आहे म्हटल्यानंतर इथे 6 बॉल 6 चौकार सुद्धा येतात. या वेळेला चेंडू ऑन साइड ला बाउंड्रीच्या रूपाने सरळ पाठी स्ट्रोक. नितेश पाटील कडून लगातार 3 चौकारांना 500 रुपयाचं बक्षीस आहे. गणेशच्या 9 चेंडू आणि 10 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 10 चेंडू 10 चौकार मारले तर 40 होतात, म्हणजेच एकाच 2 बॉलचा स्पेस आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. त्या फिल्डिंगमुळे फक्त एकच धाव मिळते. आता दोघांमध्ये अशी चकमक होत असताना या सामन्यापासून लांब होण्याचं कोणतंही दुःख सुद्धा दिसत नाहीये, कारण संधी आहे. हे बिग बॅश पद्धतीचे सामने आहेत. तुम्हाला साखळी सामने खेळल्यानंतर एक सॉफ्ट कॉर्नर असतो की तुम्हाला एक एक संधी मिळते आणि तो सॉफ्ट कॉर्नर तुम्हाला अशा प्रकारे मॅचमध्ये पराभूत होत असताना तो राग आणू देत नाही. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, पण चेंडू उडाल्यानंतर अडवलं सुद्धा खूप चांगल्या रीतीने. अडवत असताना इथे रनआउटची संधी.
रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. अनिकेतला माघारी परतावं लागतंय. आता सँडी त्याची जागा घेण्यासाठी येतोय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि चांगली फिल्डिंग ऑनसाईडला होताना दिसते. ही फक्त फिल्डिंग नाही आहे, तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये केलेला जो काही खेळ आहे त्या खेळाच्या बळावरती तुम्हाला आलेला विश्वास कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपविला जातोय. लेट्स सी. हर्ष नहीं. (27) पहिलाच बॉल आणि या चेंडूवरती विकेट आली आहे. फलंदाज बाद होतात. सतीश आहे आणि सतीशचं हे षटक मात्र आतापर्यंत तरी चांगलं. मात्र औपचारिकता या मॅचमध्ये बाकी. अनुराग सिंग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. सँडी एन्जॉय करतात आता बॅटिंगला. राहुल इरकरने खूप चांगली फिल्डिंग केली, फक्त बॉल हातामध्ये नाही आला ही वेगळी बाब. हो, यावेळचा चेंडू मागे निघून चालला, आलाय डॉट. मागील मॅचचा विजयी कर्णधार महाकाल 11. आपण टॉससाठी येऊन थांबायचंय. चला, सामना जवळजवळ संपलाय आणि सामना जिंकलाय तो टीम DM 11 नाही, DM नाही, आराध्य 11. कर्णधार लवकरात लवकर या. आणि महाकाल 11 संघाचा कर्णधार लगेच टॉस केला जाणार आहे.